जयसिंगपूर सिद्धेश्वर यात्रेबाबत या मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहन करणार नगरसेवक संतोष जाधव यांचा इशारा। मनमानी कारभार करणार असाल तर यात्रा होऊ देणार नाही, नगरसेवक पंकज गुराव। जयसिंगपूर नगरपालिकेत यात्रेवरून जोरदार खडाजंगी। जयसिंगपूरमध्ये दरवर्षी मार्च महिन्यामध्ये गुढीपाडव्या दिवशी जयसिंगपूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा अगदी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। तालुक्यामधील मोठी यात्रा म्हणून या जयसिंगपूर सिद्धेश्वर यात्रेची ओळख आहे। या यात्रेमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच मोठे अथवा लहान पाळणे, खेळण्याचे साहित्य, खाद्यपदार्थ असे अनेक स्टॉल या यात्रेत दिसतात। पण दरवर्षी या सर्वांचे दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल यापेक्षा जास्त लावले जातात। आज त्याबद्दल जयसिंगपूर नगरपालिका येथे नगरसेवक संतोष जाधव, नगरसेवक पंकज गुराव, नगरसेवक गुंडाप्पा पवार, त्याचबरोबर अशोकराव कोळेकर, चंद्रकांत बापू घुणकीकर या सर्वांनी मुख्याधिकारी टीना गवळी यांची भेट घेतली व सिद्धेश्वर देवालयाच्या यात्रेबद्दल विचारणा केली। सदर यात्रा भरवताना नगरसेवक म्हणून आम्हाला का बोलावले नाही, परस्पर निर्णय का घेण्यात आला, यावरून विरोधी गटासमवेत काही वेळ शाब्दिक वादविवाद दिसून आला। ही यात्रा भरवत असताना जयसिंगपूर पोलीस स्टेशन, जयसिंगपूर नगरपालिका यांची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे आढळून आले। संबंधित प्रकाराबाबत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली। यामध्ये यात्रेत येणाऱ्या सर्व पाळण्यांचे विमा उतरवले आहेत का याची खात्री करावी, सर्व पाळण्यांचे स्ट्रक्चर ऑडिट केल्याची खात्री करावी, यात्रेत येणाऱ्या पाळण्याची बाबतीत संबंधित शासकीय विभागाकडून रीतसर परवानगी घ्यावी, यात्रेत येणारे स्टॉल, दुकान, गाड्या किंवा त्यांच्याकडून मिळणाऱ्या मिळकतीच्या बाबतीत सर्व माहिती देण्यात यावी। सदर यात्रेत कोणती दुर्घटना अथवा अपघात होऊ नये याचे नियोजन असावे, वाहतुकीस अडथळा होणार नाही, तसेच पोलीस गाडी, अग्निशमक वाहन व रुग्णवाहिका सर्व ठिकाणी पोहोचेल अशी दक्षता घ्यावी। आग प्रतिबंधक उपाययोजना व रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात यावी। सदर ठिकाणी फटाके वाजण्यात येऊ नयेत, फटाक्यांमुळे काही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी। यात्रेमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात यावे। पाळण्याची तिकीट दर तसेच खाद्यपदार्थांचे दर सर्वसामान्य लोकांना परवडेल असे असावेत अशी मागणी करण्यात आली। या मागण्या येत्या 2 दिवसात मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल व परिणामी यात्रा होऊ दिली जाणार नाही असा तीव्र इशारा नगरसेवक संतोष जाधव व नगरसेवक पंकज गुराव यांनी संबंधित प्रशासनाला दिला आहे। अडचणी येते, आम्ही मदत करतोय प्रत्येक। आता सध्या त्यांची ती जागा आहे ती त्यांचीच आहे, स्वतःचीच आहे। त्यांनी तिथं आता परमिशन घेणार तर मी सगळं चेक करणार, बरं, विमा वगैरे यात्रेमध्ये काही नगरपालिकेला पत्र दिले, पोलिसाला पत्र दिले, एसपी ऑफिसला पत्र दिले। एक मिनिट पण कसं आहे, आपण परवानगी दिली आहे ना? नाही, अजून त्यांचा अर्ज नाही आला। दिला की आज दिली सगळे? कुठं आहे सचिन? हे सगळं आज लक्षात घ्या पाहिजे। परत फायर ब्रिगेडची सोय व्यवस्थित, तिथं सगळ्या सोयी सुविधा आहेत याची तपासणी केली पाहिजे, तपासणीचा अहवाल पाहिजे, त्यानंतर तुम्ही आणि पोलीस रिपोर्ट पाहिजे, मग तुम्ही यांना परवानगी द्यायची, नाहीतर यात्रा होऊ द्यायची आज जयसिंगपूर सिद्धेश्वर श्री सिद्धेश्वर देवालय ट्रस्ट यांच्या भोंगळ कारभाराबाबत आम्ही सर्वजण वेगवेगळे पक्षाचे पदाधिकारी, काही जयसिंगपूरचे नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी निवेदन देण्याकरिता मुख्याधिकारी जयसिंगपूर नगर परिषद यांच्याकडे आलो होतो। त्याचबरोबर सिद्धेश्वर देवालय ट्रस्ट यांची समिती यांच्यासोबत आमचं बोलणं ते करून वाढीव पाळण्याच्या दराबाबत व यात्रेमध्ये होणारे गैरसोय याबाबत निर्णय घेण्यात येणार होता। पण ट्रस्टचे जे अध्यक्ष आहेत शामराव बंडगर यांचा मनमानी कारभार आणि हेकेखोरपणा हा अतिशय चुकीच्या पद्धतीनं चाललेला आहे आणि आम्हाला त्यांचे उडवाउडवीचे उत्तर आता ऐकायला मिळाले। यात्रेला घेऊन कोणतीही व्यवस्था किंवा त्याचं नियोजन याच्याबाबतचा कोणताही खुलासा त्यानं पालिकेकडे प्रशासनाकडे केलेला नाही आहे, पोलीस चौकीकडे केलेला नाही आहे व संबंधित लोकप्रतिनिधींना असेल किंवा पत्रकारांना असेल या यात्रा कमिटीला कोणत्याही मिटिंगला बोलवलेलं नाही आहे। त्याचबरोबर यात्रेमध्ये जे चुकीचे प्रकार घडतात, महिलांना होणारा त्रास असेल किंवा CCTV नाही आहेत, फायर ब्रिगेडचा विषय असेल, पाण्याची व्यवस्था असेल किंवा ॲम्ब्युलन्स असतील
किंवा अपघाती समजा एखादा पाळणा तुटला आणि अपघाती काही कुणाची जीवितहानी झाली की त्याची जबाबदारी घेण्याची वेळ आली, तसा विमा उतरवलाय का आम्ही हे प्रश्न देखील मांडलो. पण तसा कोणताही कागद यांच्याकडे नाही आहे. विमाचा विषय नाही आहे. कोणत्याही दुसऱ्या विषयाला घेऊन दक्षता घेतलेली काळजीपूर्वक कोणतीही गोष्ट यांच्याकडे दिसून आलेली नाही आहे. आणि संबंधित नगरपालिका प्रशासन असेल, पोलीस खातं असेल, यांच्याकडे कोणताही पत्रव्यवहार केला नसताना सुद्धा हे यात्रेचा ह्यांनी भोंगळ कारभार चालवलेला आहे. अशात जयसिंगपूरच्या नागरिकांची मोठी हानी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर यात्रेच्या पाळण्याच्या दराबाबत आम्ही विषय मांडला असता इतर ठिकाणी कुरुंदवाड असेल, शिरोळ असेल किंवा उदगाव असेल अशा गावामध्ये 30 ते 40 रुपयामध्ये मोठमोठे पाळण्यामध्ये बसवलं जातं आहे आणि तो दर त्यांचा कायम फिक्स आहे. त्याचबरोबर खाऊ गल्लीतले दर असतील, म्हणजे स्टॉल असतील, जे खायचे स्टॉल आहेत त्याच्याबाबत गोबी मंचुरियन असतील किंवा भेळ असतील, याच्यामध्ये क्वांटिटी व दराबाबत एक फिक्स निर्णय घेऊन ते दर फलक लावले गेलेले आहेत किंवा पाळण्याचे दर फलक लावले गेलेले आहेत इतर गावामध्ये. पण आमच्या जयसिंगपूरमध्ये असा कोणताही प्रकार पाहायला मिळत नाही. त्यामुळे आम्ही सर्वच माध्यमातून या ठिकाणी जमून आज ह्या गोष्टीला विरोध करत आहोत. आणि जर का हे आज उद्या 2 दिवसात सुरळीत न झाल्यास याला तीव्र आमचा विरोध असेल आणि होणाऱ्या परिणामाला जयसिंगपूर नगरपालिका प्रशासन असेल किंवा यात्रा कमिटी असेल हे जबाबदार असतील. आणि येणाऱ्या काळामध्ये यात्रा कमिटीच्या ह्या भोंगळ कारभाराबाबत आम्ही कलेक्टर ऑफिस असेल किंवा धर्मादाय आयुक्त कार्यालय असेल, त्याचबरोबर इतर योग्य ठिकाणी आम्ही यात्रा कमिटी बरखास्त करण्यासाठी योग्य तो पाठपुरावा करू असं मी आज जाहीर करतो. मुख्याधिकाऱ्यांच्या समोर आता आपली जी चर्चा झाली तेव्हा ही चर्चेमध्ये आपण आत्मदहन करेन असा एक इशारा दिला होता. त्या संदर्भात काय सांगाल? नाही, आमच्या वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांच्या मध्ये आणि कार्यकर्त्यांच्या मध्ये तशी चर्चा चालू आहे. हे एवढेच मुडदार आणि गेंड्याच्या कातडीचे हे ट्रस्टी बनले असतील तर कुठेतरी हे टोकाचं पाऊल देखील घेण्याचा विचार आमच्यामध्ये चालू आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही पुढील जे काही असेल दिशा ठरवून आपल्याला कळवण्यात येईल. त्याचबरोबर यात्रेमध्ये मुख्याधिकारी यांची यात्रेच्या बाबत भूमिका कोणतीही स्पष्ट नसल्याकारणाने मुख्याधिकारी आजपर्यंत हे बघ्याची भूमिका घेत आलेले आहे. त्या आमचं मुख्याधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण याच्यामध्ये गांभीर्याने लक्ष घालून हा कुठंतरी विषय संपुष्टात आणावा आणि हे सगळं सुरळीत करावं असं ही मुख्याधिकाऱ्यांची जबाबदारी असून त्यांनी हे करणं गरजेचं आहे असं आमचं म्हणणं आहे. त्याचबरोबर ट्रस्टकडे आज लाखो रुपये शिल्लक असताना देखील त्यांचं हे पैसे उकळण्याचा धंदा चालू आहे का हे कुठेतरी तपासावं लागेल. आणि गावातून आपल्या मोठमोठे व्यापारी वर्ग असेल, वेगवेगळ्या मार्गातनं वस्तू स्वरूपात, आर्थिक मदत स्वरूपात मोठ्या प्रमाणात देणगी जमा होते. असं असताना देखील त्यांना वरचे एक्स्ट्राचे पैसे मिळवून काय करायचं आहे याचं धोरण स्पष्ट नाही आहे. फक्त यांना पैशाचं हाव सुटले का असं हे वाटत आहे. कुठेतरी यातनं शंकास्पद यांच्या ट्रस्टींचं सगळं निदर्शनास येत आहे. माझं गावातील नागरिकांना सांगणं आहे, माझं एक आव्हान आहे की इथून पुढच्या काळामध्ये यांचा कारभार न बदलल्यास संबंधित यात्रा कमिटी असो किंवा हे पाळणे बिळणे असो याच्याकडे दुर्लक्ष करून फक्त देवदर्शनात भक्तिभावाने देवदर्शन घेऊन आपण आपल्या घरी जावं. जोपर्यंत यांचा हे हेतुकरपणा कमी होत नाही आपण ह्या सर्व गोष्टीवर बहिष्कार टाकावा असं मी ह्या माध्यमातून आवाहन करतो. या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात चोरीप्रमाणे दरवर्षी वाढलेलं दिसतंय. गाड्यांच्या टू व्हीलरच्या चोरी असतील किंवा सोनं वगैरे असेल ते चोरीचं प्रमाण वाढलेलं दिसतंय. कुठेतरी पोलीस प्रशासन कमी पडतंय असं आपल्याला वाटतं का? किंवा CCTV नसल्यामुळं ह्या गोष्टी घडत आहेत? आम्ही विचारलं असतं, पोलीस प्रशासनाकडे पण प्रश्न मांडले असतात. पोलीस प्रशासनाचं म्हणणं आहे की आम्हाला CCTV गावामध्ये कमी पडतात आणि CCTV पाहिजे आहेत. मग आज यात्रा कमिटीकडे लाखो रुपये शिल्लक आहेत तर त्यातून यांनी पूर्ण मंदिर परिसरात असो, यात्रेमध्ये असो किंवा पूर्ण गावामध्ये असो एक मनाचा मोठेपणा दाखवून हे लोकउपयोगी म्हणून हे CCTVवर खर्च करावा असं मी यात्रा कमिटीला आवाहन करतो. यात्रा आता एक ते 2 दिवस फक्त राहिलेले आहे आणि सगळी यंत्रणा आतापर्यंत पूर्णपणे लागलेली दिसते. कारण जे पाळणे वगैरे असतील पूर्ण इथं आलेले आहेत किंवा परवानगी वगैरे हा विषय आत्ता निघाला. धरून चला आत्ताच्या ह्या 2 दिवसामध्ये आपल्या कुठल्याच मागण्या त्यांनी मान्य नाही केल्या तर आपण याच्यावर तुमचं धोरण काय असेल? आम्ही या ठिकाणी आमचं धोरण असं आहे की या ठिकाणी आम्ही नगरपालिकेच्या दारामध्ये साखळी उपोषण असेल किंवा आणखीन कायदेशीर वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन असेल हे आम्ही योग्य त्या कायदेशीर पद्धतीने आम्ही करू आणि यांची जागा दाखवून देऊ असं आमचं धोरण आहे.